कशी आहे कोलंबी? किती? ही 150. 130 आहे, 100. ही 150 ना, आणि ती 130. ना आम्ही साफ करूनच घेतो. आम्ही ते बनवणार ते बिर्याणीसाठी. हां, बिर्याणीला सोलूनच चांगलं. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेत 7 आणि तुम्हाला माहितीच आहे सकाळी मी मार्केटमध्ये गेलेलो आणि मार्केटमधून आपल्याला संध्याकाळी प्रॉन्स बिर्याणी बनवायची. तर तुम्ही बघू शकता इकडे मोठे असे प्रॉन्स घेऊन आलेलो आणि हे पाव किलो आहेत मित्रांनो, 150 रुपयाचे. तर आपल्याला प्रॉन्स बिर्याणी बनवायची. तर पहिले आम्ही बनवलेली पण ती चांगली झालेली आणि त्याचाच व्हिडिओ आपल्या आता यूट्यूब चॅनलवरती मी टाकणार आहे. तर ही रेसिपी आम्ही आमच्या पद्धतीने बनवणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा ती बघायला मिळणार आहे. तर चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो बघू शकता इकडे आपण तांदूळ भिजत टाकलेले आहेत आणि इकडे कांदा वगैरे कापून घेतला आहे, कांदा आणि टोमॅटो. आणि आता इकडे आपल्याला कोलंबी साफ करून घेतलेली आहे पण त्याच्यामधला धागा आहे तो काढायचा आहे. तर इकडे आता सोरा तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीने धागा काढून घेते ती. तर मित्रांनो आम्ही कोलंबी मार्केटमधून साफ करूनच आणलेली पण मावशीने ते धागा काढून नव्हता दिला. जो कोलंबीमध्ये जो धागा असतो तो साफ करायचा असतो, त्याने पोटदुखी वगैरे होते. तर आम्ही साफ करून घेतोय. बघा अशा पद्धतीने धागा असतो तो आपण साफ करून घेतोय आता. तर बघा मित्रांनो आता साफ वगैरे करून झालेत आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे मसाले वगैरे त्याच्यामध्ये ॲड करायचे. आता आपण मॅरिनेशन करून घेऊयात त्याला जरा. तर आपण हे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्यानंतर हे जिरा पावडर टाकतोय, त्यानंतर हे आलं लसूण आणि आलं लसणाची पेस्ट आहे ती आपण टाकतो त्याच्यामध्ये. आणि हळद टाकतोय आणि आपण हा विकत घेतलेला आगरी मसाला आहे, तिखट, लाल तिखट. याने कलर चांगला येतो आणि सुगंध पण चांगला सुटतो. याने चांगलं मिक्स करून घेऊया हे आपण आता. तुम्ही काय 2 शब्द बोलू शकताय चॅनलवरती आपल्या. मित्रांनो हे खाऊ शकतात पण बोलू शकत नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलंय मसाला आणि चांगलं एकदम लावून घ्यायचंय. मॅरिनेशन करून घेतलंय आपण आणि ठेवून देऊया 5-10 मिनटं. आणि त्यानंतर आपण तांदूळ शिजायला टाकणार आहोत इकडे. त्यानंतर ग्रेव्ही बनवून घेऊयात. आपल्याला जी बिर्याणीसाठी ग्रेव्ही लागणार आहे त्यासाठी कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आणि इकडे मस्त असं मॅरिनेशन करून आपण झाकून ठेवूया 10-15 मिनटं. तर मित्रांनो आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता पाण्याला मस्तपैकी अशी उकळी आले, त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकलेत, तेल वगैरे टाकलेत आणि हे आता तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. 80% प्रमाणे आपण आता शिजवून घेणार आहोत. तर जे मसाले टाकलेले ते मसाल्यांचा फ्लेवर आता या तांदळामध्ये उतरणार आहे. तर त्याची पण एक वेगळी टेस्ट असते. तर त्यासाठी असे बिर्याणीला वापरले जातात हे सर्व मसाले. तर मित्रांनो आपण आता ग्रेव्ही बनवून घेतोय. हे कांदा टोमॅटो आपण जो घेतला आहे याच्यासाठी तो आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया इकडे. तर
तर इकडे मित्रांनो आपल्या ग्रेव्हीसाठी कांदा आता आपण फ्राय करून घेणार आहोत. तर कांदा मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे मित्रांनो, ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि इकडे आमचा टॉमी बसलाय. मित्रांनो इकडे आपला तांदूळ 80% शिजलाय आणि आता आपल्याला याच्यामध्ये आता टोमॅटो टाकायचा आहे. तर ग्रेव्ही इकडे बनवतोय आपण. आणि मेन मित्रांनो बिर्याणीची ग्रेव्ही चांगली झाली पाहिजे, तरच बिर्याणीला टेस्ट येते. तर मित्रांनो कांदा मस्तपैकी आपण लालसर भाजून घेतला. त्यानंतर आपण आता टोमॅटो ॲड केला आहे त्याच्यामध्ये. तर थोडं परतून वगैरे मस्त आपल्याला ग्रेव्ही बनवायची. मित्रांनो बघू शकता इकडे ग्रेव्ही आपली तयार होते आणि मस्त सुंदर असा कलर सुटला लाल. आणि थोडं आपल्याला आता दही ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर मित्रांनो ग्रेव्हीला कलर मस्त आलाय, बघू शकता इकडे तेल आता सुटतंय. आणि आपल्याला आता कोलंबी आपली प्रॉन्स ॲड करायचे त्याच्यामध्ये. जे आपण मॅग्नेशन करून घेतलेलं ते सर्व प्रॉन्स आता ॲड करायचे त्याच्यामध्ये. चांगले असे मिक्स करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे थोडे त्यांना. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला आता झाकण मारून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटं चांगले शिजवून द्यायचे त्यांना. तर आपण झाकण मारून ठेवलंय स्लो गॅसवरती. तर खाली आपल्याला आता कोलंबीचा थर लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण आता कोलंबीचा थर लावून घेऊ. आता एक भाताचा थर लावायचा आहे. पण असा एक थर लावून घ्यायचा. अजून एक आपण थर लावून घेतलाय आणि आता परत आपण आता भाताचा थर लावून घेऊयात एक. आणि आम्ही आमच्या पद्धतीने बनवतोय, आम्हाला अशीच चांगली वाटते म्हणून आम्ही अशी बनवत असतो बिर्याणी. आणि मित्रांनो याच्यावरती ब्राऊन करून कांदासुद्धा एकदम कुरकुरीत टाकायचा असतो, पण आम्ही आता तो नाही टाकलाय. आणि हा आहे लाल कलरसुद्धा मस्त असं टाकून घेऊयात. तर बघू शकता आपण मंद आचेवर एकदम वरती तवा ठेवलाय खाली लागू नये यासाठी. आणि वरती आपल्याला बिर्याणी ठेवायचे. तर असं एकदम सेटअप करून ठेवलेलं आहे बघू शकता. आणि हा तवा ठेवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो खाली लागणार नाही ते, त्यासाठी आपण तवा ठेवलाय. आणि एकदम स्लो गॅसवरती ठेवलाय. तर मित्रांनो फायनली आपली बिर्याणी रेडी झाली आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशा पद्धतीने शिजली ती. बोलू नका. बिर्याणी बघा मस्त अशी दिसते, कलर पण मस्त दिसतोय एकदम. प्रॉन्स आहे का एक्स्ट्रा सगळ्यांनी. तर मित्रांनो बघू शकता बिर्याणी एकदम मस्त झाले. तर आपण आता टेस्ट करून बघूयात. तर इकडे प्रॉन्स आहेत हे आणि मस्त झाली बिर्याणी. तर या बिर्याणी खायला मित्रांनो